ओम नमः शिवाय. धन्यवाद. नमस्कार भक्तांनो. हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना हा अत्यंत पवित्र आणि विशेष मानला जातो. आकाशात काळे ढग दाटून येतात, पावसाच्या सरी बरसू लागतात, वातावरण हिरवेगार होते आणि प्रत्येक मंदिरातून एकच जयघोष ऐकू येतो, हर हर महादेव, ओम नमः शिवाय. पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का, की श्रावण महिना भगवान शंकरांना एवढा प्रिय का आहे? या महिन्यातच शिवलिंगावर जलाभिषेक का केला जातो? बेलपत्र, दूध, दही, मध आणि गंगाजल अर्पण करण्यामागे काय रहस्य आहे? आणि श्रावणातील सोमवार भगवान शिवांसाठी इतका महत्त्वाचा का मानला जातो? आज आपण याच विषयामागील धार्मिक परंपरा, पौराणिक कथा आणि आध्यात्मिक अर्थ जाणून घेणार आहोत. भक्तांनो, सर्वप्रथम मनात श्रद्धा ठेवून भगवान शंकरांचे स्मरण करा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. श्रावण महिना सुरू झाला की अनेक भक्त पहाटे उठतात, स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करतात, जवळच्या शिवमंदिरात जातात, शिवलिंगावर पाणी अर्पण करतात आणि बेलपत्र वाहतात. काही भक्त उपवास करतात, तर काही जण संपूर्ण महिना मांसाहार, मद्यपान आणि इतर चुकीच्या सवयींपासून दूर राहण्याचा संकल्प करतात. या सर्व परंपरांच्या मागे एक सुंदर आध्यात्मिक संदेश आहे. भगवान शंकर म्हणजे केवळ एका मंदिरातील देवता नाहीत. शिव म्हणजे कल्याण, शिव म्हणजे शांतता, शिव म्हणजे अहंकाराचा नाश आणि शिव म्हणजे संकटाच्या काळातही स्थिर राहण्याची शक्ती. श्रावण महिन्याचा सर्वात मोठा संदेशही हाच आहे. मन शांत करा, अहंकार सोडा आणि परमेश्वराच्या चरणी श्रद्धा ठेवा. पौराणिक कथांमध्ये समुद्र मंथनाची कथा अत्यंत प्रसिद्ध आहे. देव आणि असुरांनी अमृत मिळवण्यासाठी समुद्र मंथन केले. मंदर पर्वताचा उपयोग मंथनासाठी करण्यात आला आणि वासुकी नागाला दोरी म्हणून वापरण्यात आले. समुद्र मंथन सुरू झाले. सर्वांच्या मनात एकच अपेक्षा होती, अमृत मिळावे. पण अमृत मिळण्यापूर्वी समुद्रातून एक अत्यंत भयंकर विष बाहेर आले. या विषाला हलाहल विष असे म्हटले जाते. ते विष इतके भयंकर होते की त्याच्या प्रभावामुळे संपूर्ण सृष्टी संकटात येण्याची भीती निर्माण झाली. देव घाबरले, असुर घाबरले. सर्वजण भगवान शंकरांच्या शरणी गेले. भगवान शंकरांनी सृष्टीचे रक्षण करण्यासाठी ते विष स्वतः प्राशन करण्याचा निर्णय घेतला. शंकरांनी हलाहल विष आपल्या कंठात धारण केले. त्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला आणि ते नीलकंठ म्हणून प्रसिद्ध झाले. या कथेमध्ये भगवान शंकरांचा त्याग दिसून येतो. इतरांचे प्राण वाचवण्यासाठी स्वतः संकट स्वीकारणे हा शिवाचा संदेश आहे. अनेक धार्मिक परंपरांमध्ये श्रावण महिन्याचा संबंध या समुद्र मंथनाच्या कथेशी जोडला जातो. भगवान शंकरांनी विष कंठात धारण केल्यानंतर त्यांच्या शरीरात उष्णता निर्माण झाली, अशी धार्मिक कथा सांगितली जाते. म्हणून भक्त शिवलिंगावर जल अर्पण करतात. पाणी म्हणजे शीतलता. जलाभिषेक म्हणजे आपल्या मनातील ताप, राग, चिंता आणि अशांतता भगवान शिवांच्या चरणी अर्पण करण्याचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच श्रावणात शिवलिंगावर पाणी अर्पण करताना फक्त बाहेरून अभिषेक करू नये, मनातूनही म्हणावे, हे महादेवा, माझ्या मनातील राग शांत करा, माझा अहंकार दूर करा, माझ्या कुटुंबात सुख शांती राहू द्या आणि मला योग्य मार्गावर चालण्याची शक्ती द्या. श्रावणातील दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बेलपत्र. भगवान शंकरांना बेलपत्र अत्यंत प्रिय असल्याची धार्मिक श्रद्धा आहे. बेलपत्राची 3 पाने एकत्र असतात. ही 3 पाने अनेक भक्त त्रिदेवांचे किंवा शिवाच्या विविध तत्वांचे प्रतीक मानतात. बेलपत्र अर्पण करताना भक्ताच्या मनात श्रद्धा असावी. देवाला महागड्या वस्तूंची गरज नाही. देवाला शुद्ध भावना हवी. यामुळेच गरीब असो किंवा श्रीमंत, जो भक्त मनापासून शिवाचे स्मरण करतो त्याची भक्ती महत्त्वाची मानली जाते. श्रावणातील सोमवार देखील विशेष मानला जातो. सोमवार हा भगवान शंकरांचा प्रिय वार असल्याची धार्मिक श्रद्धा आहे. म्हणून श्रावणातील प्रत्येक सोमवार भक्त मोठ्या श्रद्धेने शिवपूजा करतात. काही जण उपवास करतात, काही जण मंदिरात जाऊन अभिषेक करतात, तर काही भक्त घरीच शिवलिंगाची पूजा करतात. पण येथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. उपवास म्हणजे फक्त अन्न न खाणे नव्हे. खरा उपवास म्हणजे मनाला चुकीच्या विचारांपासून दूर ठेवणे. एखाद्याला वाईट बोलायचे नाही, कोणाचा अपमान करायचा नाही, खोटे बोलायचे नाही, दुसऱ्याचे वाईट चिंतायचे नाही आणि शक्य तितके चांगले कर्म करायचे. हीच खरी शिवभक्ती आहे. श्रावण महिन्यात पाऊस पडतो, निसर्ग नव्याने फुलतो, झाडांना पाने फुटतात, शेतांमध्ये हिरवळ निर्माण होते, नद्या, ओढे आणि तलाव पाण्याने भरतात. निसर्गाच्या या परिवर्तनामध्येही भक्तांना शिवाचे तत्व दिसते. भगवान शंकर हे निसर्गाशी जोडलेले देव मानले जातात. त्यांच्या जटांमध्ये गंगा आहे, गळ्यात नाग आहे, शरीरावर भस्म आहे, सोबत नंदी आहे आणि कैलास पर्वत हे त्यांचे निवासस्थान मानले जाते.
शिवाचे रूप आपल्याला सांगते की परमेश्वर हा केवळ राजवाड्यात नाही, तो निसर्गातही आहे, पर्वतांमध्ये आहे, नद्यांमध्ये आहे, झाडांमध्ये आहे आणि प्रत्येक जीवामध्ये आहे. म्हणून श्रावण महिना हा निसर्गाचा आणि शिवभक्तीचा सुंदर संगम मानला जातो. आता आणखी एक सुंदर परंपरा म्हणजे कावड यात्रा. अनेक शिवभक्त पवित्र नदी किंवा तीर्थक्षेत्रातून पाणी आणतात आणि ते भगवान शिवांना अर्पण करतात. हा प्रवास सोपा नसतो. अनेक किलोमीटर भक्त पायी चालतात. पाय दुखतात, थकवा येतो, तरीही त्यांच्या ओठांवर एकच नाव असते, बोल बम, हर हर महादेव. यातून श्रद्धेची ताकद दिसते. देवापर्यंत पोहोचण्यासाठी मोठी संपत्ती आवश्यक नाही. आवश्यक असते ती श्रद्धा आणि सातत्य. श्रावण आपल्याला आणखी एक मोठा संदेश देतो. भगवान शंकरांच्या गळ्यात नाग आहे, डोक्यावर चंद्र आहे, जटांमध्ये गंगा आहे, अंगावर भस्म आहे. ते वाघाचे कातडे धारण करतात आणि त्यांचे वाहन नंदी आहे. शिवाचे हे साधे रूप आपल्याला सांगते की बाह्य दिखावा महत्त्वाचा नाही, मनाची शुद्धता महत्त्वाची आहे. आजच्या काळात माणूस पैशासाठी, प्रसिद्धीसाठी आणि इतरांपेक्षा मोठे दिसण्यासाठी सतत धावत आहे. पण भगवान शिव आपल्याला वेगळाच मार्ग दाखवतात. साधेपणाने जगा, सत्याने जगा, दुसऱ्याला मदत करा, अहंकार कमी करा आणि मनात परमेश्वराचे स्मरण ठेवा. श्रावण महिन्यात शिवपूजा करताना म्हणूनच केवळ देवाकडे मागण्यांची यादी करू नये. मला हे दे, मला ते दे असे म्हणण्याबरोबरच एकदा असेही म्हणावे, महादेवा, मला योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्या. माझ्या कुटुंबासाठी चांगले करण्याची शक्ती द्या. वाईट परिस्थितीतही हार न मानण्याचे धैर्य द्या. माझ्या मनातील नकारात्मक विचार दूर करा. कारण देवाकडून मिळणारी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे परिस्थिती बदलण्यापेक्षा परिस्थितीशी सामना करण्याची शक्ती. श्रावणात अनेक भक्त महामृत्युंजय मंत्राचा जप करतात. भगवान शिवांचे स्मरण करतात. रुद्राभिषेक करतात. महादेवाच्या मंदिरात दिवा लावतात. पण प्रत्येक पूजेमागे भावना असणे महत्त्वाचे आहे. जर मनात द्वेष ठेवून पूजा केली तर त्या पूजेचा खरा अर्थ कमी होतो. आणि जर एखाद्याला मदत करून, प्रेमाने वागून, प्रामाणिकपणे जीवन जगले तर तीच शिवभक्ती आहे. म्हणून या श्रावणात एक छोटासा संकल्प करूया. कोणालाही विनाकारण दुखवणार नाही. गरजू व्यक्तीला शक्य तेवढी मदत करू. आई-वडिलांचा आदर करू. अन्न वाया घालवणार नाही. निसर्गाचे संरक्षण करू आणि दररोज काही क्षण शांत बसून भगवान शंकराचे स्मरण करू. ओम नमः शिवाय. भक्तांनो, श्रावण महिना आपल्याला हे शिकवतो की जीवनात कितीही संकटे आली तरी मन शांत ठेवले पाहिजे. समुद्र मंथनातून हलाहल विष बाहेर आले, पण भगवान शंकरांनी ते विषही स्वीकारले. याचा अर्थ असा की जीवनात संकटे आली म्हणून घाबरायचे नाही. कधी-कधी आपल्यालाही आयुष्यात कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागते. पण त्यावेळी महादेवाचे स्मरण करून धैर्य ठेवायचे. कारण रात्र कितीही काळोखी असली तरी पहाट येतेच आणि संकट कितीही मोठे असले तरी त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग नक्कीच असतो. श्रावण म्हणजे केवळ एक महिना नाही, तो श्रद्धेचा महिना आहे. तो संयमाचा महिना आहे. तो आत्मचिंतनाचा महिना आहे आणि तो भगवान शिवाच्या तत्वाची आठवण करून देणारा महिना आहे. म्हणून या पवित्र श्रावणात आपण मनापासून एकदा म्हणूया, हर हर महादेव, ओम नमः शिवाय. ज्या भक्ताने ही कथा शेवटपर्यंत ऐकली आहे त्याच्या जीवनात महादेव सुख, शांती आणि सकारात्मकता घेऊन येवोत. तुमच्या घरातील सर्व संकटे दूर होवोत. तुमच्या कुटुंबात प्रेम आणि आनंद वाढो. तुमच्या मनातील चिंता कमी होवोत आणि भगवान भोलेनाथांची कृपा सदैव तुमच्यावर राहो. शेवटी हात जोडून महादेवाला एकच प्रार्थना, हे नीलकंठ महादेवा, जशी तुम्ही समुद्र मंथनातून निघालेले विष स्वतःच्या कंठात धारण करून सृष्टीचे रक्षण केले, तशीच आमच्या जीवनातील संकटे सहन करण्याची शक्ती आम्हाला द्या. आमच्या मनात श्रद्धा द्या, विचारांमध्ये शुद्धता द्या आणि कर्मामध्ये प्रामाणिकपणा द्या. हर हर महादेव. त्रिशूल ओम नमः शिवाय. धन्यवाद.